टाळी टाळी वाजवा. हिची दान देगा देवा, हिची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. गुणगायीना आवडी हिची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. गुणगायीना आवडी हिची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावी आम्हासी. गुणगायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 योगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजमस्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिभज ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिभज ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिभज ज्ञानदेवं. जयांचे गेले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारो. आता ओम नमो जाते वेद प्रतिपाद्य जे जे स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तोच गणेश सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदास अवधारे. पांडुरंगा करू हो नमन. पांडुरंगा करू हो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संता दिया. दुसरे चरण संता दिया. दुसरे चरण संता कथेचा विचारू. त्याच्या कृपादाने हो कथेचा विचारू. त्याच्या कृपादाने हो कथेचा विचारू. त्याच्या कृपादाने हो कथेचा विचारू. पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पावे. सतुदास्तो कौम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दडा तुमच्या मुलादुर पाम झालो चराज. मी काळा कुसरे काहीच नाही बोलतो. ती बाई काय जन तुमचा दास माझ्या गुरु मस्त काही पायवरे बार संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात दर्शन महाराज. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदत्रय जननी देवाची. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनमेशयंतम. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालमुकुंद मनसा स्मरामि. भजे व्रजे कमंडनं समस्त पापखंडनं. स्वभक्तचित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं. स्पृच्छगुच्छमस्तकं सनादवेणुहस्तकं. अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. नमामि कृष्णनागरं. नमामि कृष्णनागरं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करतो. कधी काळी आपण कधी काळी आपण सावे जवळी. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा.
देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन रे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देहूचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्प्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर लपसा परिहार देणं गरजेचं आहे तसं आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र पारेगाव या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं हे गाव सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह वर्ष ठाऊक नाही परंपरागत अनेक वर्षापासून अखंडितपणे चालू असलेला हा सप्ताह एवढे वर्ष अखंडित सप्ताह टिकवून ठेवणं सोपी गोष्ट नाही लग्न करणं सोपं आहे पण बायकोचा स्वभाव सांभाळता नाकी नव्हतं लग्न करणं विशेष नाही लग्न बिना फारकतीचं शेवटपर्यंत नेणं विशेष आहे नोकरीला लागणं विशेष नाही नोकरी 58 पर्यंत टिकवणं विशेष आहे परमार्थाला लागणं विशेष नाही परमार्थ अखंडितपणे टिकवून ठेवणं विशेष आहे नाहीतर आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे 5 सप्ताह गुन्हेला गावाची एक निवडणूक बरोबर सप्त्याचा सत्यानाश गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह खरं तर मला 31 तारीख दिली होती आयोजकांनी ग्रामस्थांनी मंडळ जे काही या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोचाव जे काही असतील या ठिकाणी याच्यात इन्व्हॉल्व सहभागी त्या सगळ्यांच्या वतीने मला 31 तारीख दिली होती पण रामेश्वर महाराजांचा फोन आला त्यामुळे महाराज संजय महाराज 5 पोरांकडे फक्त तेवढीच एक तारीख खाली तेवढं ॲडजस्ट करा आमची ही तारीख दिली होती शेवटी रामेश्वर महाराजांचा फोन आल्यामुळे नकार देता आलं नाही आणि आजची ही सेवा मागणीची माझ्या वाट्याला ग्रामस्थांच्या आणि या सप्ताहाच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आली परी माझी दैवा पार नाही कार्यक्रमासाठी समस्त भजनी मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ वाघ महाराज पवार महाराज नवनाथ महाराज बरोबर ना गोसावी महाराज माझ्यासोबत माझ्या संगीत भागवतातले सहकारी माझे रोहिदास महाराज निंबोरा समस्त भजनी मंडळ अजून ज्ञात अज्ञात महाराज मंडळी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी वारकरी जी काही मंडळी असेल त्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या चिंतनाकडे वळतो विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे या प्रकरणातून तुकोबाराय मागणी मागतायत संत कधी मागत नाही जे मागतात ते संत नाही मग तुकोबाराय मागणी का मागतात काही मागणे आम्हानुचित भिक्षापात्र अवलंबीने जडो जिने लाजिरवाने तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हातपसरी जिने धिगत त्याचे तुलसी कर करे करतल करना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले असं ज्या ठिकाणी शास्त्र सांगतं की कधी हात पसरू नये कधी मागू नये आणि ती तुकोबाराय मागतायत संतांची मागणी आणि तुमची माझी सांसारिक लोकांची मागणी याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे मायबाप संतांचं मागणं हे जगत कल्याणासाठी असतं आपलं मागणं आपल्याही फायद्याचं नसतं भगवंताकडे काय मागायचं कोणी मागायचं कसं मागायचं याचं सगळं सूत्र जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण चिंतन करणार आहोत विठ्ठल विठ्ठल परमात्मा एकटा होता एक लहानपण कंठेची म्हणून याई निर्माण केली 14 भुवने 14 भुवने 21 वर्ग 8 वसून नवग्रह दिक्पाल 11 रुद्र 12 दित्य 2 अश्विनी कुमार इंद्रचंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नि किम पुरुष नाग देवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर या समस्त जगताची निर्मिती भगवंतानं केली देवानं बरेच जीव बनवले एका पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे 12 पायाचे बदबद पायाचे बिना पायाचे देवाने भरपूर जीव बनवले पण जेवढे जीव जगात बनवले तेवढे सगळे आडवे मॉडेल बनवले उभं मॉडेल फक्त एवढं एकच आहे माणसाचं सगळे आडवे आहेत कुत्रा बैल
म्हैस, हेला, डुक्कर, रानडुक्कर सगळे आडवे आहेत. खेदाची गोष्ट अशी आहे की ते 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे होत नाहीत. माणूस उभा जन्माला आला पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवं जाते. मंदिर बांधायचं झालं आडवं, सप्ताह करायचं झालं आडवं, अन्नदान करायचं झालं आडवं. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होतात त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात. आड आला म्हणून फोडी आला, डोळाबळीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे हा तो जणू तो कळवडा, म्हणून याच्या मिळाव धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राम. देवाने घरी यावं. देव अवतार घेतो फक्त 2च गोष्टी करता, एक सज्जनांचा कैवार आणि दुर्जनांचा संहार. परमात्मा अवतीर्ण केव्हा होतो? जब जब होवे धर्म की हानी, बाढ़हु असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा. त्यावेळेस परमात्मा अवतीर्ण होतो, एक तर ध्रुवासाठी, एक तर प्रल्हादासाठी. आणि जर सज्जन नसले तर मग रावणासारख्या दुर्जनासाठी परमात्मा अवतीर्ण होतो. आता प्रल्हाद इतका पराकोटीचा सज्जनही उरला नाही आणि रावणा इतका पराकोटीचा दुर्जनही उरला नाही. प्रल्हादासारखा सज्जनही नाही, रावणा इतका दुर्जनही नाही. आपण जे काही मधले आहोत त्यांच्याकरता संत आहेत. विठ्ठल आमच्यात सुधारणा खूप झाल्या. 15 ऑगस्ट 1947 आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. 50 गणराज्याची स्थापना झाली. 59 राज्यांची विभागणी झाली. 62 चीनने आक्रमण केलं. 4 पराक्रम झाले, आमच्यावरती आक्रमण झाले, आम्ही ते परतवून लावलेत. 72 मध्ये त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाकरता ध्येय धोरणे आखण्यात आली. 75 मध्ये शोले नावाचा चित्रपट आला. मुलींच्या शिक्षणासाठी जोर देण्यात आला. 79 मध्ये पुढे आम्ही गॅट करार स्वीकारला. जागतिकीकरण झालं. पैशाच्या जोरावरती, विज्ञानाच्या जोरावरती, तंत्राच्या 21st सेंचुरीमध्ये, कम्प्युटर युगामध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही एवढी प्रगती केली. लाखो रुपये आम्ही कमवले. आमच्यापासून लाखो किलोमीटर अंतरावरती असणारे ग्रह, तारे, गोल, चंद्र, सूर्य आम्ही दुर्बिणीच्या साह्याने जवळ करून पाहिले. आमच्यापासून हजारो किलोमीटर दूर असणारे ग्रह, तारे, चंद्र, सूर्य आम्ही दुर्बिणीच्या साह्याने जवळ करून पाहिले. पण दुर्दैवानं जन्माला आल्यापासून जो आमच्या शेजारी राहतो, आमचे अजून त्याच्याशी संबंध सुधारले नाहीत. रस्ते चांगले झाले, सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, डांबरीकरण झालं, रस्ते खूप चांगले झाले. पण दुर्दैवानं अजून आम्हाला त्या रस्त्यांवरती चांगलं चालता येत नाहीये. अजूनही संध्याकाळी येताना आम्हाला त्या रस्त्यावरती चालता येत नाहीये. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला पण दुर्दैवानं अजून आमचं बोलणं सुधारलं नाहीये. टेक्नॉलॉजी खूप आली. झालं काय तुम्हाला सांगू का? बदल खूप झाला. कीर्तन वाढले, कीर्तन ऐकणारे वाढले, कथाकार वाढले, कथा ऐकणारे वाढले, सप्ताह वाढले, सप्ताह करणारे वाढले, मंदिर वाढले, मंदिरात जाणारे वाढले. पंढरपूरची वारी मंगळवेढ्यापर्यंत गेली. 5 रुपयाचा नारळ 15 रुपयाला झालं. एकीकडे लोक परमार्थ करताना दिसत आहे, देवदेव करताना दिसत आहे, भगवत भक्ती करताना दिसत आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करताना दिसत आहे. आणि एकीकडे वाईटपणा तितक्याच झपाट्यानं वाढताना दिसतोय. बदल का होत नाही? उस डोंगापरी रसनो हे डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. नदी डोंगा परी जल नो हे डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नो हे परिवर्तन नाही हो. मी एक वाक्य वाचलं होतं की एक पत्थर एक बार मंदिर जाता है वो भगवान बन जाता है. एक पत्थर एक बार मंदिर जाता है वो भगवान बन जाता है. इंसान रोज मंदिर में जाता है फिर भी पत्थर का पत्थर ही रहता है. एक दगड एक पाषाण एकदा देवळात जातो तो देव बनून जातो. माणूस सकाळ संध्याकाळ रोज देवळात जातो तरी दगडचा दगडच राहतो. याच्या मागचं कारण काय? आम्ही बाह्यरंगानं पारमार्थिक दिसतो पण अंतरंग अजून आमचं रंगलं नाही. त्याच्यामुळे पाहिजे तो बेनिफिट आम्हाला भेटत नाही. विठ्ठल देवाने 83,99,999 प्रजाती जन्माला घातली. देवाने त्याच्याकडे पाहिलं. नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. देवाच्या लक्षात आलं याच्यातली एकही जात माझं भजन करत नाही. म्हणून देवानं 84 विलक्ष योनी बनवली मानवाची. पाहुणी नरदेहासी सुख जाहले भगवंतासी. या नरदेहाकडे पाहिल्यानंतर देवाला आनंद वाटला. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना, कमल मुख राम भजन को दिया. सुंदर असा नरदेह भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला. त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती.
जगाच्या पाठीवरती भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सुन नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, कीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठाण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखा दुसरा कोणाचाच त्या ठिकाणी देव नाही. इतका सुंदर नरदेव भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला, आणि तोही भारतात दिला. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश, त्याला माता म्हणतात भारत. भारत, तुम्ही असं कधी ऐकलं का हो? अमेरिका माता, पाकिस्तान चुलता? अजिबात नाही. भारत या देशात आपण जन्माला आलेलो आहोत. भरतखंडे नरदेह प्राप्ती, सुंदर असा नरदेह भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला. पण या नरदेहाची किंमत सगळ्यांनाच कळते असं नाही. एकाला विचारलं चाले हे शरीर कोणाचे असते, तो म्हणजे चाले शरीर पायाचे असते. शरीर जर पायाच्या सत्याने चाललं असतं मग मुर्दा का चालत नाही? मुर्दा जर चालला असता तर मुर्द्याने सांगितलं असतं तुम्ही डांबरी रस्त्याने, आम्ही तुम्हाला गिट्टीच्या रस्त्याने भेटायला येतो. एक पोरगं सायकल शिकलं, सायकल असो का मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो, 5 वर्षानंतर येणार माणूस पडल्याशिवाय शिकत. बरोबर गल्लीत सायकल चालत, गल्लीतून गावातून एकदम मेन रोडला समोर हम रस्त्यावरती गेला, पुढून प्रेत यात्रा येत होती. रघुपती राघव राजा रामपती भावण सीताराम. घाबरलं भांबवलं ब्रेक मारा की पॅडल द्यावं की हँडल फाकवावं, काही सुचलं नाही. जसा गेला तसा मड्याला जाऊन धडकला. प्रेत खाली पडलं, खांदेकरी बाजूला पडले, हा खाली पडला, सायकल वरतून पडली, गुडगा फुटला, रक्त यायला लागले, लोक भावलायला लागले. मूर्ख बावडे, तुला अक्कल, तुला डोकं, तुला कॉमन सेन्स, तुला वरचा मजला आहे का? तो म्हणला शांत बसाव. लोक म्हणले यार तुला काही अक्कल आहे का गधड्या? तो म्हणला गपची बसाव. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. नाही, मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, जो पडतो तो एक शब्द बोलत नाही, बाकीचे का गावात धिंगाणा घालता मला तेच कळत नाही. त्या लेकराला कळत होतं का? त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह कैसा, आयुष्या शेवटी देह कैसा, आयुष्या शेवटी देह कैसा, आयुष्या शेवटी देह कैसा. परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेली या ओस फुल देठी. आयुष्या शेवटी देह कैसा, आयुष्या शेवटी देह कैसा, आयुष्या शेवटी देह कैसा, हो आयुष्या शेवटी देह कैसा. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. देहातला आत्मा गेला, त्याचं निर्माल्य झालं, फुलातला सुगंध गेलं, त्या ठिकाणी फेकण्याच्या लायकी झालं. ती देहाची किंमत आहे माय बापू. सगळ्यांनाच कळेल असं नाही, सगळ्यांच्या ध्यानात येईल असं नाही. एक पोरगं मला कॉलेजला भेटलं, म्हणले महाराज देवानं माणसाला काय दिलं? काय नाही दिलं? दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाय, वचन, जेणे तू जुळसे नारायण, नासे जीवपण भवरोग. तो म्हणला महाराज देवानं या ठिकाणी भगवंतानं माणसाला जेवढे काही इंद्रिय दिले ती परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी दिली, पण काही काही गोष्टी विनाकारण मेंटेनन्स वाढवून ठेवला. त्याला म्हटलं तुला म्हणायचं काय? त्याने सांगितलं महाराज मला एकच म्हणायचं आहे, कानाच्या छिद्र्यानं जर ऐकू येतं तर देवानं एक फरदड का बरं लांबवले म्हणे. त्याला म्हटलं तुला म्हणायचं काय? नाही म्हटले मला म्हणायचं काहीच नाही म्हणे, पण मग कानाच्या छिद्र्यानं जर ऐकू येत होतं देवानं हा मेंटेनन्स का बरं वाढवला? त्याला म्हटलं गधड्या, देवानं विचार केला तू पुढे TV LCD MP3 DVD बघेल, मोबाईलवरती व्हॉट्सअप फेसबुकवरती दिवसभर चॅटिंग करेल, त्याच्यामुळे तुझी नजर खराब होईल आणि तुला डॉक्टरकडे चष्मा लावायला जावं लागेल. डॉक्टरांनी जर तुला चष्मा लावायचा सल्ला दिला तर चष्म्याच्या दांड्या कुठे अटकावायच्या याची चिंता त्याला होती. देवानं जर हे दिलं नसतं तर का या छिद्र्यांमध्ये खोट्या ठोकून दांड्या अटकवल्या असत्या? अरे केवढे उपकार आहे. तोंडाच्या वरती नाक दिलं का, घास उचलून तोंडात घालताना ते नाक सांगते नासलेलं बाजूला ठेव, तरी करंट म्हणतात. देवानं काय दिलं? उपजवून ही करंटा, ज्ञानोबा करंटा म्हणले. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची या खोडे. नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगता, भक्तीविना पशु कशाची वाढाला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली मला पुढे येत नाही. महाराज म्हणतात काय माय गेली होती भूतापासी, हरिनय मुखासी अरे मुढा, पातके करिता पुढे आहे पुस्तक काय उत्तर देता होशील तू. ही अवस्था या जीवाची माय बाप.
आणि आज काय कुचकाय सडकाय या नरदेहाची किंमत काहींना कळाली मिळाला नाही, काहींना मिळाला कळालं नाही, काहींना कळालाही नाही मिळालंय. सध्या माणूस भांबावलेल्या स्थितीत आहे, भांबावलेल्या बॉड्रेशनमध्ये, रडपणात आहे, भीतीत आहे, परेशान आहे. सध्या तुमच्याकडे सगळं सेट आहे, टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे, तुमच्याकडे सगळं सेट आहे, फक्त माइंड अप सेट आहे. आणि माइंड सेट करण्याकरताच 8 दिवसाचं हे वॉशिंग सेंटर आहे, हे ब्रेन वॉशिंग सेंटर आहे. एक सांगू तुम्हाला, माणूस इतका भांबावलेला आहे. मी तर म्हणतो ना, रात्री 8 वाजता टीव्हीवरती, चॅनलवरती, न्यूजवरती पंतप्रधान टीव्हीवरती लाईव्ह यावेत आणि त्यांनी फक्त इतकंच म्हणावं, मित्रों मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे के बाद लाईट चालली जावी. बऱ्याच लोकांचा बीपी हाय होईल. नोटाबंदीमुळे कोणाच्या घरातलं किती काढधन बाहेर आलं मला माहीत नाही, पण माझ्या घरातले पैसे बाहेर आलेत. सप्टेंबर महिन्यात मला गाडीचा हप्ता भरायचा होता, गोशाळ्यात जास्त पैसे लागले. मी तिला म्हटलं, का रे होय काय, अरे म्हटलं तुझ्याकडे काही पैसे काढले. पैसे कशाचे पैसे हो, मी कीर्तन करते का, मी कथा करते का, मी तुमच्यासारखी बोंबल्या मारत फिरते का. म्हटलं देऊ नको, एवढं कशाला ऐकवते. 1 रुपया दिला नाही. आणि 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता तो पांढऱ्या दाढीवाला बाबा टीव्हीवर लाईव्ह आला आणि त्यांनी डिक्लेरेशन केलं, मित्रों मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, आज रात 12 बजे के बाद 1000 और 500 की नोट हमेशा के लिए बंद हो गई. 9 तारखेच्या सकाळी 10 वाजता मला म्हणली, महाराज काही पैसे पाहिजे का. मी म्हटलं पैसे, आता तुझ्याकडे कैसे. तांदूळाच्या डब्यातून, डाळीच्या डब्यातून, लेकरांच्या जुन्या टिफिनच्या बॉक्समधून 11 500च्या नोटा बाहेर आल्या. हे फक्त माझ्याच घरातलं नाही, तुमच्याही घरात तेच होतं, फक्त तुम्ही बोलू पावत नाही. पुरुष मंडळी, तुम्हाला एक फुकट सल्ला सांगून जातो. बायको माहेरी गेली, माहेरावरतून आली, तिने कधी म्हटलं माझ्या आईने मला 2 ग्राम सोनं करून दिलं, समजाव खिसा मारल्या गेला. साधा सरळ मुद्दा आहे, त्याच्यात जास्त मेंदूचा भुगा करायची गरजच नाही. माणूस भांबावलेला आहे हो सध्या, त्याची मानसिकता आज बरोबर नाही. भीतीपोटी जीवन जगतोय, दडपणाखाली जीवन जगतोय. त्याचं त्या ठिकाणी वोट नको, सपोर्ट नको, फक्त तुमच्या मनातला कमकुवतपणा काढण्यासाठी या सप्ताहाचं आयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल संसार म्हटला की मागणी आली. प्रपंचात मागणी योग्य आहे, पण परमार्थामध्ये मागणी शोभत नाही. इथे तुकोबराय मागणी मागतायत. जगद्गुरु तुकोबराय सांगता, सुखा लागी करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. भगवंताकडे जा, सुख दुःख देवा सांगू, सुख दुःख देव निवारेल भूक. जाऊ देवाची या गावा, देव देवीला विसावा. मागायचं असेल तर परमात्म्याकडे, भगवंताकडे, मायबाप ईश्वराकडे त्या ठिकाणी मागायचं. संत जीवांना सांगता, स्वतः मागत नाहीत. त्यांचं मागणं तुमच्यासाठी, संसारी लोकांसाठीच आहे. काही ठिकाणी मागणारा अधिकारी असतो, देणारा अधिकारी नसतो. काही ठिकाणी देणारा अधिकारी असतो, मागणारा अधिकारी नसतो. काही ठिकाणी देणाराही अधिकारी नसतो, मागणाराही अधिकारी नसतो. इथे देणाराही अधिकारी आणि मागणाराही अधिकारी आहे. काही रामासाठी काम टाकतात, काही कामासाठी राम टाकतात. त्या पद्धतीनं काही ठिकाणी मागणारा अधिकारी असतो, पण देणारा अधिकारी नसतो. काही ठिकाणी देणारा अधिकारी असतो, मागणारा अधिकारी नसतो. बघा ना, गावामध्ये एक मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. तुमच्या गावात भव्य दिव्य मंदिर उभं राहत आहे. तुमच्या गावाची एक थिंकिंग मला खूप आवडली. आल्या आल्या कार्यकर्त्यांनी मला सप्ताहाच्या हिशोबाची पत्रिका दाखवली. बऱ्याच गावामध्ये सप्त्याचा हिशोब दिला जात नाही, सप्ते बंद पडले. 1-1 रुपयाचा हिशोब आहे. कोणाला कोणाच्या हातून किती पैसे दिलेत, किती पैसे आलेत, किती खर्च झाले, किती बाकी आहेत, किती शिल्लक आहे, किती देणे आणि किती येणे, याचा सगळा हिशोब त्या पत्रिकेमध्ये पाहिला. मला खूप बरं वाटलं. असं सप्ताहाचं नियोजन गावागावात झालं तर जेवढे 100 वर्ष सप्ते चाललेत, अशाच पद्धतीने सप्ते चालतील. खूप चांगल्या पद्धतीने मला आवडलं. मी माझ्या गोशाळेमध्ये सप्त्यामध्ये याचा नक्की विचार करेल. तुम्ही जे आयोजन नियोजन केलेलं आहे ते इतकं चांगलं नियोजन आहे, असं नियोजन आजपर्यंत तरी माझ्या पाहण्यात कुठे नाही. इतका पारदर्शक कारभार. मुख्यमंत्री म्हणतात की पारदर्शकता पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. सरकारमध्ये पारदर्शकता आली की नाही मला माहिती नाही, पण पारेगावच्या सप्त्यामध्ये म्हटलं पारदर्शकता आली, हे पाहून खूप बरं वाटलं. ही पारदर्शकता आहे. परमार्थात पारदर्शकता पाहिजे, परमार्थात लबाडी नको. आणि ते पचतही देवाला चालतही नाही अजिबात. मायबाप
मागणारा अधिकारी असतो, देणारा अधिकारी नसतो. देणारा अधिकारी असतो, मागणारा अधिकारी नसतं. गावामध्ये मंदिर होतं, खूप चांगलं मंदिर होतं. लोक दररोज आरती करायची, उपासना अर्चना करायचे. एक गरीब माणूस त्या मंदिरामध्ये गेला. बाकीच्या लोकांनी हुसकून दिला, म्हणले चालले. तो म्हणला हो सबके लिए खुला मंदिर या म्हणा. म्हणले शानपण नको करू, मंदिरात यायचं नाही, थांबायचं नाही ते. अहो म्हणले मी गरीब असला म्हणून काय झालं, पण मलाही देवाची भक्ती करायची. देवाच्या दरबारात सगळे सारखे असतात. म्हणले अजिबात नाही, मंदिरात पाय ठेवायचा नाही. त्याला वाईट वाटलं की लोक उपेक्षित आपल्याला त्या ठिकाणी जीवन देत आहेत. जंगलामध्ये गेला. खरं तर त्याला गावात नकोसं होतं म्हणून जंगलात गेला. जंगलामध्ये त्याने एक पडकं मंदिर पाहिलं. मूर्ती भंगलेली आहे, मंदिर पडलेलं आहे, पालापाचोडा आहे, साफसफाई नाही, कुठे अर्चना नाही, पूजा नाही, स्नान नाही, फूल नाही, अगरबत्ती नाही, धूप नाही, नैवेद्य नाही, काहीच नाही. त्याने पाहिलं देव सगळ्या ठिकाणी. ईश्वरा सर्वभूतानां सद्यस्य जुंतिष्ठती. विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज दृष्टीने पाहिला विठ्ठलचे. खूप बरं आहे, देव सगळ्या ठिकाणी असतो. देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही. लाकडामध्ये देव आहे, अग्नीमध्ये देव आहे, मातीमध्ये देव आहे, दगडामध्ये देव आहे, पाण्यामध्ये देव आहे, दुधामध्ये देव आहे की नाही. आवतं म्हणा. पाण्यात देव आहे की नाही, दुधात देव आहे की नाही. मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का. पाहतो ना तो, पण आमच्या ध्यानात येत नाही. केली सतोरी रात्र अंधारी, बाजूला न होते बाजूला चारी. अचानक कटी पण झाली, खाल्ली पडली सही. पाहणारा पाहतो तुला जाणीव याची नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही किती अंधारात पाप करून या, तुमचा डिजिटल फोटो यमपुरीत निघल्याशिवाय राहत नाही. आणि तो HD हाय डेफिनेशन, त्याची क्लॅरिटी इतकी खतरनाक असते. किती अंधार असू द्या, यमपुरीत फोटो निघतो तुमचा. तुमच्या पापाला साक्षीदार आहेत, माझ्या पापाला साक्षीदार आहेत, सगळ्यांना साक्षीदार आहे. त्याने पाहिलं मंदिर या ठिकाणी भंगलेलं आहे. त्याने पाण्याला साफसफाई केली, पालापाचोळा स्वच्छ केला, दिवा लावला. अगर जे काय असेल पुष्प तोडून आणले, देवीला त्या ठिकाणी समर्पित केले. ती देवता प्रसन्न झाली. एवढे दिवस उपेक्षित जीवन जगणारी ती देवता एकदम प्रसन्न झाली आणि ती प्रकट झाली त्याच्यातून. आणि तिने सांगितलं की भक्ता माग, तुला काय मागायचं आहे. याने सांगितलं आई मागतो मी, पण मग तू कोण आहे ते तरी सांग. ते म्हणले तुला काय घेणं नाही, तू फक्त मागणे मागतो. म्हणलं असं नाही ना, तू कोणती देवी आहे, कारण सध्या देव्या खूप झाल्या आहेत. नेमकी तू कोणती देवी आहे ते सांग ना. लीलादेवी, भूदेवी, श्रीदेवी याच्यापैकी कोणती देवी आहे तू. तिने सांगितलं अरे तू फक्त मागायचं. म्हणले असं नाही ना, उद्या जर मला कोणी विचारलं की तुला कोणी दिली तर मला नाव सांगता आलं पाहिजे. तू देवी आहे पण कोणती आहे. याने सांगितलं कोणती सांग पटकन. त्या देवतेनं सांगितलं मी देवी आहे. म्हणले मग नाव सांग. म्हणले माझं नाव आहे अवदसा. याला प्रसन्न कोण झाली हो. म्हणले माग आता काय पाहिजे. आता अवदसा काय दे. हा हुशार होता. याने सांगितलं माय मला काही द्यावा असं वाटत असेल तर मी जन्माला आल्यापासून जो तुझा मुक्काम माझ्या घरात आहे तेवढा हलीव. नाथ महाराज सांगता अवदसा निमाले दारिद्र्याचे. याची अवदसा गेली. गाडी बंगले, जमीन जुमला, घर दार, संपत्ती, प्रॉपर्टी, खूप परिस्थिती सुधारली. जे गावात मंदिरात जाते त्यांनी पाहिलं की आपण गावातल्या मंदिरात एवढी पूजा केली अजून काहीच नाही. आपल्यामध्ये आपली प्रॉपर्टी कमी झाली. याची दिवसेंदिवस वाढते. सगळं गाव त्याच्याकडे गेलं. त्याला विचारलं खरं सांग, तुला आम्ही मंदिरात येऊ दिलं नाही, हुसकवलं, तुला काही सट्टा गिट्टा लागला का रे. म्हणलं नाही. म्हणले मी जंगलात गेलो, एक मंदिर होतं, पडकं होतं, देवीची उपासना केली, ती प्रश्न झाली. तिनं मला सांगितलं आणि माझ्यावरती तिची कृपादृष्टी झाली, त्याच्यामुळे मी या ठिकाणी संपन्न झालो. लोकांनी विचार केला ज्या अर्थी आला ती देवी पावली, त्या अर्थी या देवात काही दम नाही. तुमची अवस्था कशी झाली सांगू का. तुम्हाला फक्त कोणीतरी सांगितलं पाहिजे. कुठेतरी चमत्कारिक साधू आला, सुटले लोक. आमच्याकडे चादरवाला बाबा आला होता. चादर टाकला की रोग गायब. लोकांनी चादरच फाडून फेकली त्याची. निर्मल बाबा टीव्हीवर येतो, बेटा कृपा होगी, नेनती काही टाना टोना. अर्क संप्रदायाला मान्य नाही. सिद्धीला वेपीचे कोणतं आपुसे नेणे राधहंसे पाणी काय. मायबाप या लोकांनी विचार केला की गावातल्या देवळामध्ये आपण इतक्या दिवसापासून, तुमची माझी सगळ्यांची अवस्था कोणती सांगू का. तुम्हाला मला कोणता रोग झालाय. कमी कष्टात जास्त पैसा आणि रात्रीतून सुख. कमी कष्टात जास्त पैसा. रुपयावर 80 रुपये. काय भाव आहे तुमच्याकडे रुपयाला. रुपयावर 80 रुपये. अख्खं गाव त्या देवळामध्ये गेलं. उपासना अर्चना भक्ती नैवेद्य, धूप दीप नैवेद्य. ती देवता प्रसन्न झाली. या लोकांवरती ती प्रसन्न झाली आणि तिने सांगितलं भक्तांनो मागा तुम्हाला काय मागायचंय. यांनी सगळ्यांनी सांगितलं माय तुझी कृपा आमच्यावरती सदैव राहू दे. ज्यांच्यावरती अवदसीची कृपा झाली त्यांची काय गत झाली अशी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला.
मायबाप इथे देणारा अधिकारी पण मागणारा अधिकारी नाही. अगोदर देणारा अधिकारी नव्हता पण मागणारा अधिकारी होता. काही ठिकाणी मागणाराही अधिकारी नाही, देणारे अधिकारी नाही. इथे मागणारे जगद्गुरु तुकोबार आहे. तुका भासला मान विवेशधारी परी हालेला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोचे तो हा परब्रह्म ठेवा. वारी चुको नेदी हरी. विश्वंभर बुवांपासून वारी चुकली नाही. एवढं करून देवाकडे कधी काही मागितलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय मंदिरामध्ये आले की भगवंतानं खाली मान घालायची. बरेच दिवस चाललं आहे, बऱ्याच वाऱ्यांपर्यंत चाललं. एक दिवशी माता रुक्मिणीनं विचारलं की देवा, सगळे वारकरी आले की तुम्ही ताट मानेनं पाहता, कमरेवरती हात ठेवून त्यांच्याकडे तुम्ही डोळे वटारून पाहतात, पण तुकोबाराय आले की तुम्ही खाली मान का घालतात? देवानं सांगितलं जाऊ दे ना, तुला काय घेणं बाई माणसाने याच्यात लक्ष घालू नये. नाही म्हणले मला कळायला पाहिजे ना की माझा पती त्रैलोक्याचा मालक आहे, पण तुकोबाराय आले की खाली मान का झोकवतात तेच मला कळत नाही, तेच मला ऐकून घ्यायचं. देवानं सांगितलं रुक्मिणी, विश्वंभर बुवांपासून गेल्या 8 पिढ्यांपासून माझ्या वडिलांची मिराशिका देवा या न्यायाप्रमाणे तुकोबारायांची वारी चुकली नाही. बरं एवढ्या वाऱ्या करून त्यांनी कधी काही मागितलं नाही. त्यांचं ऋण त्यांचं कर्ज डोक्यावरती इतकं झालं की आता ते माझ्याकडून फेडणं शक्य नाही. आपल्यावरती जर एखाद्याचं कर्ज असलं, आपण जर एखाद्याकडून कर्ज घेतलं आणि ती व्यक्ती जर समोरून आली, आपण जर ते परत केलेले नसले तर माणसाच्या 2 प्रतिक्रिया असतात. एक तर माणूस शॉर्टकट रस्ता पाहतो किंवा मग खाली मान घालतो. आमच्या शेजारच्या माणसावरती इतकं कर्ज होतं की त्याची सगळी इस्टेट विकून टाकली तरी त्याचं कर्ज फिटणार नाही, पण तो अजिबात टेन्शन घेत नव्हता. बायकोने विचारलं, म्हणले का हो आपल्यावरती एवढं कर्ज की आपली सगळी इस्टेट विकून टाकली तरी कर्ज फिटणार नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेत नाही का? तो म्हणला मी कर्जाचं अजिबात टेन्शन घेत नाही. म्हणले का? तो म्हणला पैसे परत द्यायचेच नाही तर टेन्शन घेते कशाला? लोक गाड्यांवर नाव लिहितात, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कारण माहिती आहे पुढे कर्जमाफी ठरलेलीच आहे. झाली एकदाची सरसकट कर्जमाफी, सगळ्यांना कर्जमाफी झाली. आमच्याकडे 1.5 लाख रुपये प्रत्येकाला सूट झाली. तुमच्याकडे झाले की नाही अजून? क्या फरक पड़ता है राजा राम बने या रावण, प्रजा तो बिचारी सीता है, शेतकरी सीता है. क्या फरक पड़ता है राजा राम बने या रावण? काय फरक पडतो हो, राजा राम बनला काय रावण बनला काय? शेतकरी सीतेसारखा आहे. जर राजा रावण बनला तर त्या सीतेला जंगलातून पळवून नेईल, आणि जर राजा राम बनला तर तिला घरातून जंगलात हुसकवून देईल. तुमची आमची अवस्था शेतकऱ्यांची ते सारखी आहे. गैया कटे मदिरा बटे, सीनों में नोटों का जोर है, व्यभिचार भी चल रहा है, या घर घर में घुसखोरी है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पद को गालिया, वारे वार राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. तुमची आमची अवस्था मोठी बिकट झालेली शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांना कोणी वाली चोरलं नाही, त्याचं नावच आहे बळी राजा, बळी. आणि आमची बहीण रक्षाबंधनाला ओवाळताना मोठ्या आशेनं सांगते, इडा पिळा जाओ. आणि राज्य, लोकांना रामराज्य नको आहे, लोकांना बळीचं शेतकऱ्यांचं राज्य पाहिजे आहे. पण दुर्दैवानं ते राज्य कधी येईल देव जाणे. ज्या दिवशी राज्य आलं तो दिवस सोन्याचा, तो दिवस रुपयाचा, तो दिवस आनंदाचा, तो दिवस त्या ठिकाणी कैवल्याचा. मायबाप, माता रुक्मिणीनं सांगितलं, देवा एकदा तुकोबारायांना सांगा काहीतरी मागून घ्या. अगं म्हणले नाही मागणार ते. म्हणले एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, तुकोबारायांना सांगा काहीतरी मागून घ्या. मी त्यांची परिस्थिती पाहिली आहे. आले तुकोबाराय, तुकोबाराय आले, देवाने एकदम तुकोबारायांच्या नजरला नजर लावून पाहायला सुरुवात केली. तुकोबाराय पेचात पडले की देवा प्रत्येक वारीला आलो की तुझी मान झोकायची, इस बार तो मेरे आंखों में आंखें डाल के बात कर रहा, क्या बात है भाई? देवा प्रत्येक वेळी मान झोकायची, यावेळेस डोळ्याला डोळे भिडवून त्या ठिकाणी पाहतो, याचं कारण काय? महाराज उत्तर देतात. देव भगवंत तुकोबारायांना सांगतायत, तुकोबा मागण्याची आस पाहे मुखाकडे, 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 तिथल्या रोकड मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, तिथल्या मनोरथ,
मागण्याची आस पाहे मुखाकडे, 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 चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ. देवानं म्हणावं तुकोबा, 8 पिढ्यांपासून वारी आहे. घरी येताना, घरून वारीला येताना कधी यादी करून आणली नाही. एवढं कर्ज झालं, मला असं वाटतं काहीतरी मागून घ्या. मागून घ्या म्हटल्याबरोबर तुकोबा एक कडाडले, म्हणले अय देवा, जाडूनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य. अरे वेड्या, संसाराची राख रांगोळी झाली, आपल्या हातानं संसाराला काळी लावली. अरे संसाराची वाताहात झाली देवा, कोपला पाठी हे लोक आता मच भीक कोड घाली, दुष्काळे पिढीला द्रव्य नेला, मानसी एक अन्न करता मेले. देवा, माझी अवस्था सांगतो तुला, माझी बायको अन्न पाण्या वाचून माझ्या मांडीवरती मेली, माझं लेकरू बिना औषध पाण्याचं तडपून तडपून माझ्या मांडीवरती गेलं रे. लोकांनी गावातून बहिष्कृत केलं, माझा गाथा त्या इंद्रायणीच्या मत्स्य डोहात बुडवला. अन्नान्न दशा झाली वेड्या. संसारामध्ये जेव्हा खायला नव्हतं तेव्हा तुझ्याकडे कधी हात पसरवले नाही, आणि आज एवढ्या दिवसातून तू मला कसा म्हटला की काहीतरी मागून घ्या. आणि काय देणार आहे तुम्हाला? मुळात तूच भिकारी आहे. फरक फक्त इतका आहे की तू स्टँडर्ड भिकारी आहे. ते म्हणले तुकोबा, भिकारी म्हणतात? अरे म्हणले, 1 वेळा नाही 1000 वेळा सांगेल. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणेन पहावे पुराणे. एखादी उदाहरण म्हणले आहे ना, किती उदाहरणं देऊ तुला. तो राजा बली, 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले, 100व्या यज्ञाची सुरुवात झाली. कश्यपाची बायको अदिती घाबरली, देवतांची आई. कश्यपाकडे गेले, पयोव्रत सांगितलं, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते द्वादशी पर्यंत गावरान गाईचं दूध पिऊन, ज्या मातेला संतती होत नाही, संततीच्या अडचणी आहे, त्याला पयोव्रत भागवतामध्ये सांगितलं. 12 दिवस फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत 12 दिवस फक्त गाईचं दूध पिऊन, ती गीर जातीची गाय, हिचं दूध पिऊन अमावस्याच्या दिवशी डुकरानं उकरलेली माती अंगाला लावून वाहत्या गंगेमध्ये सूर्याकडे तोंड करून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करताना त्वम देवेदी रसायन स्थान विचिता वृद्धतास्नमस्तुभ्यं पापात्मनं प्रणाशय या मंत्राचा 51,000 मंत्र जप केला की त्या ठिकाणी नारायणासारखी संतती फुटी जन्माला येते. भाद्रपद शुद्ध द्वादशीच्या दिवशी 7 वर्षाच्या भटूरूपात तू वामन म्हणून जन्माला आला. बलिराजाच्या दरबारात गेला, बलीने तुझं स्वागत केलं आणि तू बलीच्या 4 पिढ्यांचं वर्णन केलं. तुझा पंजोबा देवाचा द्वेष्टा होता, आजोबा भक्त होता, बाप विरोचन दाता होता, त्याच्या पोटी तू जन्माला आला. संसारामध्ये 4 लोक आहेत, ज्ञानेश्वरी 4 लोक आहेत, कबीर निर्णय ग्रंथात 4 लोक आहेत, संसारात 4 लोक आहेत, कंजूस, मग खिचूस, उदार आणि दाता. ज्ञानेश्वरी 4 अर्थ, अर्थार्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी. कबीर निर्णय ग्रंथामध्ये हैवान, शैतान, इन्सान आणि भगवान. बलीसारखा दाता झाला नाही, कर्णासारखा उदार झाला नाही. बलीच्या दरबारात गेला, त्या बलीने तुला भाबड्यापरानं विचारलं की हे ब्राह्मण देवता, मी प्रसन्न तुमच्यावरती, काय पाहिजे? देवा, काही मागितलं होतं का? म्हणले हो. हे राजन, मैं तो निष्कांचन ब्राह्मण हूँ, मुझे तो कुछ भी नहीं चाहिए, मुझे तो कुछ भी नहीं चाहिए, मगर मेरे चरणों से, मेरे पैरों से नाप कर यज्ञशाला के लिए मुझे 3 पग भूमि दान में दीजिए राजन. देवा, मागितलं होतं काही? म्हणले हो, 3 पावलं भूमी यज्ञासाठी मागितली होती. तो कोबराय सांगता, देवा मागतं कोण रे? म्हणले भिकारी. म्हणले मग तू कोण रे? देव म्हणला, जाऊ द्या, मरू द्या ना, आता कशाला मागच्या विषयी काढतात. बलीच्या आईनं पडद्याच्या आडून जेव्हा पाहिलं तेव्हा तिला कोण दिसला? योगी दुर्लभ तो मैं देखिला साजन. बलीच्या आईचे शब्द आहे, भली हुई सती नहीं गई बिरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ.
एक सांगू तुम्हाला, एक तर मुलगा नकोच, मी या मताचा आहे, वैयक्तिक मत आहे माझं. एक तर मुलगा नकोच. ज्याला मुलं नाही त्याच्यासारखे भाग्यवान दुसरे कोणी नाही, पण ज्याला मुलबाळ नाही त्याच्यासारखा खटाटोप दुसरा कोणीच करत नाही. तो दवाखाने करीन, संगमनेरला जाईन, नाशिकला जाईन, मुंबईला जाईन, पुण्याला जाईन, वैद्यांकडे डेस्कोमाय फेस्कोमाय जगदंबा खंडोबा भैरोबा, भावनगरला ती म्हातारी हात फिरवणारी तिकडे एक चक्कर मारून येईल. एक तर मुलगा नकोच. का? वन मदर गेट केअर टू 4 चिल्ड्रन बट 4 चिल्ड्रन डू नॉट टू केअर वन मदर. एक बाई 4 लेकर भांडी कुंडी घासून लोकांची मोलमजुरी करून 4 लेकरांचं संगोपन करते, पण ते 4 लेकर मोठे झाले की म्हातारपणात एका म्हातारीची संगोपित आणि तिची त्या ठिकाणी व्यवस्था ठेवू शकत नाही. त्याच्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं काय वाईट हो. हे तरी लोक म्हणतील झालंच नाही. मुलगा नकोच. का? त्याचं कारण सांगतो. मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. काय करावं महाराज, लय खटाटोप काय नाही, देव काही पावला नाही, मरते तिकडे काही. माणूस मुलगा जर नाही झाला तर 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. मग 100 नालायकांचा बाप होण्यापेक्षा एका सात्विक पोऱ्याचा बाप झालेला कधी चांगला. गांधारीच्या पोटी आंधळ्याला किती पोरं होते हो? आंधळ्याला पोरं किती आणि कौरव किती होते? कौरव किती होते? 101. एक कमी पडतोय मी घरून भरू का तो? मुलगी होती दुश्शिला नावाची. 100 कौरव होते. पण तुम्ही कधी असं ऐकलं का? तमाम भाविकांना कळवण्यात अत्यानंद होतो की सालाबाद प्रमाणे याही वर्षी पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने कौरवांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आयोजित केलाय. दुर्योधनाचा बड्डे कधी ऐकला का तुम्ही? दुःशासन जयंती अजिबात बिलकुल. गांधारीला 100 होते. जाऊ द्या. अंजनीला किती होते हो? एकच होता. पण कसा होता? त्याला जर रामायणातून बाजूला काढलं ना तर रामायणात काहीच उरत नाही. अजिबात नाही. एकच. पुरे एकचे पुत्र माय पोटी हरिस्मरता उद्धरे कुळकोटी. एकच. तसा गव्हर्नमेंटचा आम्हाला नियम आहे. हम दो हमारे दो आणि म्हातारा म्हातारी फेक दो. लोकांना म्हातारा म्हातारी चालतच नाही. टिकोबा नीट बरोबर नाही चालले अक्का. हे लेकरं अर्ध्याच घंट्यात फ्रेंडशिप यांचीच. हे लेकरं अर्ध्याच घंट्यात कीर्तनकाराची मेमरी हँग करून टाकतात. तुम्हाला मास्तर 8-8 घंटे कसे काय वागवतात? त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. आपण उगीच मास्तरांना दोष. अहो ही लेकरं लय विचित्र आहे. लय विचित्र आहे लेकरं. गुरुजीने एका पोराला बघितलं, लय बऱ्या काय म्हणले, सांग घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक सांग. पोरगं म्हणलं, गुरुजी घटना? हो म्हणले, सांग घटना म्हणजे काय? घटना त्याचं एखादी उदाहरण दे. तो म्हणला, गुरुजी शाळेला आग लागली, ही झाली घटना. ठीक आहे, आता दुर्घटना सांग. तो म्हणला, शाळेला आग लागली, ही झाली घटना, आणि त्याच्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडले, ही झाली दुर्घटना. लेकर लय विचित्र आहे हो. विठ्ठल विठ्ठल. पुरे एकच पुत्र मायपोटी. अंजनीला एकच होता, मारुती राया. जाऊ द्या. वाघिणला किती असतात हो? वाघिणला पिलं किती? एक किंवा ते 12 वर्षातून एकदाच, दर साल दर शेकडा नाही. वाघिणला एकच, ते 12 वर्षातून एकदाच. एक जरी असला तरी वाघिण निवांत राहते. तिला माहिती माझा पोरगा वाघ आहे. खरं सांगू का, लग्नाच्या आधी सगळे वाघच असतात भाऊसाहेब महाराज. लग्नाच्या आधी सगळे वाघच असतात. लग्न झाल्यावर ते वाघ असतात. फक्त फरक इतका असतो की लग्न झाल्यानंतर त्या वाघावर भवानी बसलेली असते. तुमचा अधिकार लय मोठा आहे बहिणी हो. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. साधा अधिकार तुमचा. एका बाईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले. कोण हो? सती अनुसया. एका बाईची रागाने नजर पडली,
सोन्याचं गाव जडून खाक झालं. कोण? तुमच्या नजरमध्ये एवढं सामर्थ्य, नुसती नजर पडली देव लेकर झाले. रागानं नजर पडली सोन्याचं गाव जडून खाक झालं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. नजर. आणि एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे 2 दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही असं कधी ऐकलं का होतो की सख्खे भाऊ भांडले वेगळे निघले? अजिबात नाही भाऊ. जे भाऊ 25 वर्षापर्यंत एका ठिकाणी राहतात, खातात, पितात, उठतात, बसतात, बोलतात, चालतात, असं नेमकं काय होतं? लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय काय जादुई मायन काय नाही देव जाणे. किती खंबीर माणूस असू द्या, आदमी बाहर कितना भी खतरनाक हुआ तो घर में फेंकी बिल्ली बन जाता है. असू दे, जाऊ दे. वाघिणला एक असलं तरी ती निवांत असते. मला सांगा कोंबडीला किती असतात? मुर्गी के तो पूत घणो आगे पीछे धाड, चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. पुढे कोंबडी मागे 30-35 पिलं, तिला वाटतं गठ्ठा मतदान आहे, फुल मेजॉरिटी आहे. आणि पुढे कोंबडी डुलत चालते. सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले है सकी ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, सारे जहां से अच्छा. पुढे कोंबडी मागे 30-35 पिलं, गठ्ठा मतदान आहे, फुल मेजॉरिटी आहे. चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. कोंबडी एक ट्रॅक्टर खाली, एक टेम्पो खाली, एक मोटरसायकल खाली, एक बोक्यानं, एक मांजरनं उपडवली. एकटी कोंबडी उरली. कुठपर्यंत? गावातलं इलेक्शन लागत नाही तोपर्यंत. कोंबडी इतके नसले तरी चालतील. एकच मालेगावनी एक बाई एसटी मध्ये बसली. 6 लेकर तिच्या सोबत. अब्दुल, बिस्मिल्ला, शकील, अय फातिमा. 6 पोरं होते. 6 कंडक्टरच्या मागच्या सीटावर बसले. एक कंडक्टरच्या डोक्यात मारायचं, एक खिशात हात घालायचं, एक त्या मशीनला बोट लावायचं. कंडक्टर कावला, संतापला, चिडला, म्हणले ए भाई किसके बच्चे? बोले मेरे. कंडक्टर म्हणला इतने बच्चे तेरे? ती म्हणली तो क्या तेरे? कंडक्टर म्हणला तेको समझता नहीं क्या इसमें से आधे घर को रख कर आने को क्या हुआ था? ती म्हणली मावो मेरे को समझता नहीं क्या इसमें से आधे में घर को रख क्या ही बोले. डझन भर झाले. काय पाहत्या? थांबा अजून थोडे दिवस. हे तर फक्त सुरुवात आहे. झलक दिखला जा, आगे आगे देखो होता है क्या. सुरुवात आहे. आमच्या आता हम दो हमारे दोन आहे, आता एकच एकच. ते बेवडं निघलं की मरा विठाल विठाल. भलीच्या आईचे कृतार्थतेचे शब्द आहेत. भली हुई सती नाही गई बिरोचन के साथ. देवा मागितलं ना? म्हणले हो. आणि काय मागायचं रे तुझ्याकडे? तुला काही आमच्याकडे मागायचं असेल तर मागून घे. देवान सांगितलं तुकोबा मी मागू? म्हणले हो. म्हणले माग पटकन. देवान सांगितलं तुकोबा मग मी तुमच्याकडे अशी मागणी मागतो की तुम्ही माझ्याकडे आज काहीतरी मागून घ्या. तुकोबा राय म्हणले फसवलं रे मला बोलण्यात. तू देव चतुर चतुर, देव जाणता जाणता चतुरा तू शिरोमणी. मला फसवलं ना? मागायला सांगतो ना, देणार आहे ना? मग एकच दे. अभंगाच्या पहिल्या देगा देवा, हे चिदान देगा देवा,
हो जय हो. तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा याची दान दे गा देवा तुझा विसरण तुझा विसरण व्हावा तुझा विसरण महाराज म्हणले मागायचं ना मग एक मागतो एकच दे जास्त नको मला थाकलो द्वारी मग तुझ्या हिची दान देगा देवा हेच सकारात्मक एवढंच दे दुसरं नको रे मला तुझा विसरण व्हावा. त्याचं कारण आहे याद है तो आबाद आहे भूल गए तो बर्बाद आहे. विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी एवढ्यासाठी देवा तुझा विसरण व्हावा. झाला ना बाबा एकाला तुझा विसर आयुष्यभर परमार्थ केला आणि मरायच्या टायमाला तुझा विसर पडला रे. भरत या देशात 3 भरत झाले. रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत. कर्मयोगी भरत, ज्ञानयोगी भरत आणि भक्तियोगी भरत. दुष्यंत शकुंतलेचा भरत, दशरथ आणि कैकईचा भरत. एक अंगिरा ऋषीच्या पोटी जन्माला आला, अंगिरा ब्राह्मणाच्या पोटी तो एक भरत. या देशात 3 भरत झाले. त्यांच्या नावावरतून या देशाला भारत नाव पडलं. भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा 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 इसी देश में संत महंत देश में संत इसी देश में संत महंत देश में संत संतों का उजियारा भारत देश हमारा 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 इस देश में संत महंत संतों का उजियारा. तो भरत मरताना त्या ठिकाणी चित्त हरणाच्या पाडसामध्ये अडकलं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. जड भरत राजा हरणी गर्भागे गाला तो घातला वासनेने गाला तो घातला वासनेने गाला तो घातला वासनेने जड भरत राजा हरणी गर्भागे घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासने. जन्म घेणे लागे नाथ बाबा सांगता की जन्म वासनेवरती ठरलेले मायबाप. हा भरत आयुष्यभर परमार्थ केला. आवाज बदलला भाऊ, कडक कर आवाज. ज्याने आयुष्यभर परमार्थ केला. धन्यवाद. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे. नाहीतर आपण स्लॅबमध्ये स्लॅब आहे ना वरती नाही का अजून, नाहीतर आवाज घुमला असता. लवकर पडेल स्लॅब टाकायचा आहे आता. आपण सगळे मिळून टाकू ना. विठाला 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 नदीच्या काठी गेला. गरोदर हरिण पाहिली. तिच्या कानावर डरकाळी पडली. सिंहाची गर्भवतीचा पाण्यात पडला. भरताना त्याला उचललं, पर्णकुटीत आणलं. भरताला वाटलं बरं झालं मी होतो म्हणून हे वाचलं. आपल्यालाही तसंच वाटतं. महाराज मी आहे म्हणून घर चालतंय. आमच्याकडे एक म्हण आहे खानदेशात, गाडीच्या खाली त्याला वाटतं आहे तुमच्याकडे स्लॅबला खालून पाल चिटकलेली पाहिली मी तिला विचारलं, म्हटलं काय करते? ते म्हणे दिसत नाही का, हा स्लॅब तोलून धरते म्हणे महाराज. बालकवींची कविता आहे, मला 7वीला होते. बालकवी सांगतात
जन पडभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पडभर म्हणतील हाय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसची पडले. काही फरक पडत नाही ना बाबा आपण गेल्यानंतर, काही नाही, अजिबात नाही हो. लोक सांगतात महाराज लग्न झाल्या म्हातारीने वेगळं काढलं, आमची म्हातारी म्हणजे हिटलरच, अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर काढलं महाराज. काही नव्हतं हो, लई कष्ट केले रात्रीचा हाडाचे रक्ताचं, वा वा पाठ आहे तुमचं. लई कष्ट केले महाराज, लई कष्ट केले, राबलो, लई कष्ट केले. याचा बंधारा फोड, त्याचा बांध फोड, त्याचं चोरून आण, त्याचं लपवून आण, त्याचं ठेवून दे, त्याचं बाहेर काढ. लई कष्ट केले महाराज. श्रावण महिन्यामध्ये झडी लागली, त्या झडीमध्ये आमचं मागचं भिताळ पडलं, भीत बांधायला पैसे नव्हते. आम्ही गावात मंदिराचं काम चालू होतं, तिथल्या विटा रात्रीचं चोरून भीत बांधली. हो लई कष्ट केले, लई कष्ट केले. आता निमोनला 2 प्लॉट आहेत, नांदूर शेंगोट्याला 1 प्लॉट आहेत. पोरीचं लग्न झालेलं आहे, मुलगा इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. महाराज मी आहे म्हणून त्यांना तुकडा भेटतोय, त्याला म्हणा तू मर म्हणजे ते तेल लावून चपात्या खातील. काही फरक पडत नाही आपल्या वाचून, काही नाही. क्षणात चुकला भूलू नको रे, प्रभू नाम घे अवतारी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी, सोबत नाही कोणी तुझ्या 4 खांदे करी, जाडून येतील तुझ्या देहाला, बरे का सोना पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी, माय बाप पत्नी पोर रडतील क्षणभरी, जाईल महिना दुःख विसरतील, खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला संसार. एक वाक्य लक्षात असू द्या, इथे रडणारे तयारच आहे, फक्त गेले सांगायचं उशीर आहे. तिरडीचा सगळा सामान तयार आहे, बाजारातून आणायचा उशीर आहे. उचलणारे तयारच आहे, फक्त उचला सांगायचा उशीर आहे. माणूस मेल्यानंतर 3 घंटे शरीराचे 3 चिमट्या राख होते. जीवनात आस्ती विखरायच्या अगोदर आस्था निर्माण करा, क्योंकि आस्था जीवन का आधार होता है. स्मशानाच्या बाहेर एक वाक्य लिहिलं होतं, किसे इल्जाम दू दोस्तों, किसे इल्जाम दू दोस्तों, सताने वाले भी अपने थे और जलाने वाले भी अपने थे. पुढे लिहितो कि मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. क्या पाया तूने अपनों से, उन्होंने ही तुझे जला दिया जाते जाते. अरे काय कमवलं तू आयुष्यामध्ये, तू मुद्दल गमावी नाही. व्याज तर कमवलंच नाही बाबा, आयुष्याचं मात्र आयुष्य वेचून कुटुंब पोसले. काय हित केले सांग बापा, अरे फुकाचा चाकर झाला से कवाडी नाही सुखगडी भोगावया. दुर्लभ मनुष्य देह कष्ट पावला दिला कुटुंबाशी काम भोग, तुका म्हणे ऐसे आयुष्य नासने पापते संचिले पतनाशी. म्हणून भगवंताची शरणागती बाय बापो, त्याचा विसर होता कामा नये. म्हणून देवा तुझा विसर न व्हावा, कारण जग मोठं विचित्र आहे, भयानक आहे. काही गोष्टी फार विचित्र आहे जगामध्ये. सध्या माणसाला जगता येत नहीं. कोई टोपी तो कोई पगड़ी बेच देता है, मिले अगर अच्छा भाव तो जज कुर्सी बेच देता है. तवायब तो फिर भी अच्छी है क्योंकि वो सीमित है कोठे तक, पुलिस वाला चौराहे पे वर्दी बेच देता है. जला दी जाती है ससुराल में अक्सर वही बेटी जिस बेटी के खातिर बाप अपनी किडनी बेच देता है. कोई मासूम सी लड़की प्यार में कुर्बान है, जिस पर बनाकर उसका वीडियो वो प्रेमी बेच देता है. जान गवा दी वतन पे जिन बेनाम शहीदों ने, जान गवा दी वतन पे जिन बेनाम शहीदों ने, कोई हरामखोर नेता इस वतन को बेच देता है, वतन को बेच देता है. माणसाला जगता आलं पाहिजे माय बाप. आणि म्हणून संतांचं सांगणं की बापू संसाराचं काय घेऊन असणार, एक करा. देवा तुझा विसर न व्हावा. भरताला विसर पडला, परिणाम काय झाला, म्हणून तुझा विसर मला होता कामा नाही रे. देवाने सांगितलं तू कोबा, जर तुम्हाला माझा विसर पडला नाही काय कराल, अभंगाच्या 2ऱ्या चरणात गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण
महाराज म्हणले, परमात्म्याने सांगितलं तुकोबा, जर तुम्हाला माझा विसर झाला नाही तर काय करालो? महाराज म्हणले, गुण गायीन आवडी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. मी माझ्या वाणीने तुझं गुणानुवाद गाईल. गुण गायीन आवडी. गुणवान कुलवान धनवान प्रज्ञावान शीलवान फक्त परमात्मा आहे. किती गुण त्याच्या अंगी? त्याला षटगुण ऐश्वर्य संपन्न म्हणतात. ऐका यस्त्र अवदारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही साई गुणवरे वस्ती जेथे, म्हणून तो भगवंतू ज्ञानोबारा सांगतात. दत्तात पार्था तू दत्त चित्तू ही आता, की अरे तो षटगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे. का यश, जिकडे परमात्मा आहे तिकडे यश आहे. यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे भगवान तिकडे यश. कौरवांचं सैन्य जास्त की पांडवांचं? कौरवांचं. सगळ्यात जास्त जे काही मोठमोठे बलाढ्य योद्धे होते ते पांडवांकडे होते की कौरवांकडे? माझ्या ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन केलं. एका एकाची मनोव्यापारे, हे विश्वची होय संवारी. एक एक कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य किती भयानक आहे, माझ्या ज्ञानोबाराय वर्णन करतात. सैन्य कौरवांचं जास्त, योद्धे अतिरथी रथी महारथी सगळे कौरवांच्या बाजूने. तरी विजय कोणाचा झाला हो? झालं काय बघा, 65ला लढाई झाली आपली. 62ला चायना सोबत झाली, 65ला पाकिस्तान सोबत झाली. तेव्हा भारताचे पंतप्रधान होते. 4.5 फुटाची मूर्ती, पांढर शुभ्र धोतर, पांढर शुभ्र सदरा, डोक्यावरती पांढरी शुभ्र टोपी, लाल बहादूर शास्त्रीजी. आणि त्यावेळेस पाकिस्तानचा तो लष्करशाह होता, ताडमाड त्या ठिकाणी अयूब खान. 65 मध्ये जो पाकिस्तानचा लष्करशाह, त्याचं नाव अयूब खान. आणि जेव्हा लढाईला सुरुवात झाली त्याने म्हटलं होतं की धोतीवाले क्या लढेंगे. शास्त्रीजी सीमेवरती गेले, माझ्या सैनिकांना भेटले, भारत मातेच्या सुपुत्रांना भेटले आणि सांगितलं, मित्रांनो विजय आपलाच होईल, कारण सगळ्या धर्मग्रंथाचा सार माझी भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेमध्ये परमात्मा सांगतो की जिकडे सत्य आहे तिकडे यश आहे, जिकडे यश आहे तिकडे परमात्मा आहे. परमात्मा आपल्या बाजूने, लढाईमध्ये विजय आपलाच होईल. जय जवान, ही घोषणा 65ची शास्त्रीजींनी केलेली आहे. लढाई झाली, घनघोर झाली. पाकिस्तान चारी मुंड्या चित झाला. आणि मग राष्ट्रसंघाच्या युनोच्या संघामध्ये अयूब खान आणि शास्त्रीजी यांचं त्या ठिकाणी सेक हँड होणार होता. सगळ्या देशातील जगातल्या कॅमेरे त्यांच्याकडे होते की आता काय होईल. ताळमाळ 6.5 फुटाचा तो अयूब खान आणि 4.5 फुटाचे शास्त्रीजी. तो जिन्यावरतून खाली उतरला. प्रोटोकॉल असा होता की ज्याने शरणागती पत्करली त्याने त्या ठिकाणी पुढे यायला पाहिजे. नाही आले, नालायक लोक आहे, नाही उतरला. शास्त्रीजी जवळ गेले आणि शास्त्रीजीने त्याचा सेक हँड हाती घेतला आणि मग त्याला सांगितलं कि क्यों जनाब, अब तो आप जान चुके होंगे कि धोती वाले भी लढ सकते. लोकांना असं वाटतं की जो नेसतो धोतर त्याला काय कळतं फोतर. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एक धोतीवाला, एक संन्यासी मुख्यमंत्री झाला. फायदा काय झाला सांगतो तुम्हाला. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशातले 150 गायींचे कत्तलखाने बंद पडले. हा फायदा आहे संन्यासाचा. उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मलाही वाटायला लागलं महाराज की काय हरकत आहे आपण ट्राय करायला. पण नाही, मला माहिती मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आपल्यातलं कोणी पुढे गेलेलं सहन होत नाही आणि त्याला उपटून मारल्याशिवाय त्याला झोप येत नाही. हा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे आमचा. काय नाही हो, नुसतं पत्रकारांच्या समोर मुख्यमंत्र्यांना कानाजवळ नुसतं असं तोंड लावलं. बाहेर येऊन लोकांनी कपडे फाटोस तर मारला त्याला. काय सयाजीराव गायकवाड का हे मारला हो, नुसतं तोंड लावलं होतं. हे राजकारण आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जाऊ द्या, मरू द्या, आपल्याला काही घेणं नाही. आपली झाली आता एकदाची नोटाबंदी झाली, कर्जमाफी झाली. मला काय सांगायचं होतं की यश जिकडे परमात्मा आहे तिकडे त्या ठिकाणी यश आहे. ऐका, यश श्री संपत्ती पाय लक्ष्मीच्या हाती, ती दासी त्याची. औदार्य, वैर्य सिद्धी दिली मोक्ष सिद्धी. ज्ञान, गीता सांगितली. वैराग्य, जीव ओवाळून टाकणाऱ्या गवळी नाही, पुन्हा गेला.
आणि ऐश्वर्य, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जाणून शरण आलो. म्हणून देवा गुणगायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. भगवंतांनी सांगितलं तुकोबा नुसते गुणानुवाद गाऊन पोट भरत नाही, तुमची अवस्था मला माहिती आहे, बिकट आहे, भयानक आहे, अन्नान्न दशा आहे, बायकोच्या अंगावर कपडे नाही, राहायला घर नाही, गावात लोक चांगले त्या ठिकाणी म्हणत नाही. माझा ऐका, धन मागा म्हणले नको, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, म्हणले संपदा मागा, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी, म्हटले मग मुक्ती, तुका म्हणे मुक्ती पर्ण नवरी आता दिवस जारी खेळी मिळी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्षपद तुच्छ केली या कारणे. मग तुम्हाला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, मग पाहिजे काय? तिसऱ्या चरणामध्ये सांगते न लगे मुक्ती आणि धन संपदा. मुक्ती संपदा, न लगे मुक्ती धन 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 संपदा, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, मग पाहिजे काय? संत संग दे सदा, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाण आणि कंटाळा, पडून राहीन तै ठाई, उगाची संतांची बहीण मागे न काही, तुझी आण विठोबा. मायबाप संत संगती मला त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून गुणगायीन आवडी, हेचे माझे सर्व जोडी, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, मुबारक कुमार, मुबारक कुमार, मुबारक कुमार. टाळी वाजवा, भजन करा. मुबारक कुमाई, मुबारक कुमार,
आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा 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 याची दान देगा देवा तुझा विसरण मागून काही नावडीचे माझे सर्व लगे मुक्त संपदा संत संघ गुण काही नावडी याचे माझे सर्व जोडी ठळक बातम्या संपल्या वेळही संपली आपले 10 मिनिटं घेऊ का तुमचे 10 मिनिटं घेऊ त्याचे पैसे वेगळे लागतील विठ्ठल विठ्ठल चालले भाऊ महाराजांचं एक प्रमाण आहे सुखे येतो घरा परमात्मा नक्की घरी येईल फक्त मायबापांचे हाल करू नका 2 पोत्यावर म्हातारा 1.5 पोत्यावर म्हातारी वाटून घेतली लोकांनी म्हातारा मोठ्याकडे म्हातारी धाकट्याकडे दोघी एकामेकाकडे टिक 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 पाहतात आणि मग म्हातारा सांगतो चोरी झाली तुला बोलण्याची म्हातारी म्हणे लाज वाटे मला सांग मायबापांचे सगळ्यात जास्त हाल जर कोणी केले असतील तर नोकरीवाल्यांनी काय मत आहे तुमचं 80% सुशिक्षित लोक मायबाप वागवत नाही आणि जो वागवतो त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोणी नाही विठ्ठल म्हणून लेकरांना लहानपणापासून संस्कार द्या एक लक्षात ठेवा मागे टीव्हीवरती एक बातमी आली होती पाळण्या घरातली बातमी मुंबईची होती एक बाई एका त्या लेकराला पाळण्या घरात पायानं लोटायची थोबड्यात मारायची ते लेकरू ओढायचे 10 महिन्याचं लेकरू होतं सगळ्यांनी पाहिलं सगळ्यांचं अंतकरण क्रंदन करतंय सगळ्यांचं आक्रंदत करत होतं मन मला सांगा त्या लेकराचा दोष त्याच्या आईचा दोष का त्याला मारणाऱ्या बाईचा दोष हो त्याच्या आईचा दोष पोटच्या लेकराकरता जर तुम्हाला लहानपणी त्याला वेळ देता येत नसेल लेकरापेक्षा पोटच्या गोळ्यापेक्षा जर तुम्हाला तुमचं करिअर तुमचा जॉब तुमचा पैसा तुमचा पगार जर तुम्हाला इतकी अहमियत देत असेल इतका महत्त्वाचा वाटत असेल मला सांगा ज्या वेळेत ज्या लहानपणी ज्या काळात लेकरांना तुमच्या सहवासाची संगतीची प्रेमाची मायेची वात्सल्याची गरज असते त्यावेळेत जर त्या ठिकाणी त्या लेकराला त्याच्या आईने त्याचं प्रेम दिलं नाही तर असे लेकर म्हातारपणात मायबाप वागवतीलच कसे का वागवावं त्यांनी जिजाबाईंनी राजांना युगपुरुष राष्ट्रपुरुष महापुरुष संतपुरुष यांचं चरित्र सांगावं मांडीवरती बसवावं राजांना त्या ठिकाणी कधी पांडवांच्या कधी रामाच्या कधी अभिमन्यूच्या शूरांच्या वीरांच्या संतांच्या युगपुरुषांच्या कथा सांगाव्या तेव्हा कुठे राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवले गेले माझ्या भावांनो बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झाले एक थडगं आग्र्याला आहे आणि दुसरं संभाजीनगरला आहे बिबिका बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झाले पण जिवंतपणे मायला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्याने जीवाचं रान केलं त्याचं नाव आहे राजा शिवछत्रपती राजे 14 वर्षाचे असताना त्या ठिकाणी शाहिराला जिजाईबाई साहेबांना त्याने नमस्कार केला नमन श्री जगदंबे नमन श्री जगदंबे करून प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याला डफावर थाप तुंतुण्याला डफावर थाप तुंतुण्याला शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवा शंभू जगात गुणगान शिवा शंभू जगात गुणगान शिवा शंभू जगात गुणगान आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला जिजाबाईला राजा शिवाजीला शाहीर साज चढविला पूर्ण चढून शाहीर साजाला शाहीर गातो शिवचरित्राला शाहीर गातो शिवचरित्राला जिरहाजी गातो शिवचरित्राला जिरहाजी गातो चरित्राला जिरहाजी गातो चरित्राला जिरहाजी विषय राणी पद्मिनीचा होता चित्तोडला पहिला जोहार झाला 13,000 राजपूत रमणींनी त्या ठिकाणी जोहार केला राजांच्या हाताच्या मुठी आवडल्या गेल्या डोळे लालबुंद झाले अंग घामानं डबडबलं
जिजाबाईंनी विचारलं काय झालं शोभा? आई साहेब बैऱ्या माणसाला ऐकवला जाणार नाही असल्या गोष्टी त्या ऐकावं लागेल. आमची मोठी जेठाई महाबत खानानं दिंडोरीच्या मनातून पळवली. काय केलं तुमच्या आबासाहेबांनी? सदा अपमान, मंगल्याचा अपमान, पातिव्रत्याचा अपमान. रामायण वाचायचं कशाला? महाभारत सांगायचं कुणाला? देवा धर्माचं, स्त्री जातीचं सन्मानाने जगता येईल असं देवा धर्मांचं राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे. वयाच्या 14व्या वर्षी राजाने माईला शब्द दिला आणि 6 जून 1674 या दिवशी रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन जन्माला आलं. त्या राजा शिवबाच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत. माई जिजाबाईच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचे लेकर आहेत आपण. या महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार आणि संपत्ती ही संपूर्ण राजाने आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही त्या राजांचे पायक आहोत. आज कोणती माय आपल्या लेकराला मांडीवरती घेऊन 2 शहाणपणाच्या गोष्टी शिकवते? आई दिवसभर मालिका पाहते, जीवन साथीन दियावर बाती. तुमच्या मराठीतल्या मालिकाही खूप फेवरेट, चांगल्या चांगल्या आहेत. माझ्या नवऱ्याची बायको काय मालिका पाहते? कुठून शिवाजी घडवल्या जाणार आहे? कोणी बाळ निज, कोणी बाळ पुरे निज आता रे सखया. उठ रे उठ शिवराया, उठ रे उठ शिवराया. तू खेळ असा खेळ खेळ जीवाचा, वीर श्री वीर रसाचा. अमरात कधी पाठ न दावी बेटा, करी नार्थ नाव मराठा. जे देशात घुसुनी चोर, चाहले पुन्हा शिर जोर. तू कर त्यांचा संहार, समशेर करे घेऊन या जगताला. उठ रे उठ शिवराया, उठ रे उठ शिवराया, उठ रे उठ शिवराया. जिजाबाईंनी राजांना म्हणावं, कुणी बाळपुरे निज आता रे सखया. उठ रे उठ शिवराया. तू खेळ असा खेळ खेळ जीवाचा, वीर श्री वीर रसाचा. सम्राट कधी पाठ न दावी बेटा, करी नाव सार्थ मराठा. देशात घुसून जे चोर, चाहले पुन्हा शिरजोर. तू कर त्यांचा संहार. एका मायनं लेकराला काय सांगावं? देव देश धर्मासाठी. आईनं लेकराला हे सांगावं. आमची माय आज लेकराला काय शिकवते? काय अवघड आहे. भगतसिंगांना फासावर जायची शिक्षा झाली. हातापायात बेड्या, लाहोर जेलमध्ये भगतसिंग आहे आणि आई भेटायला आली. 3 दिवसावरती फासावरती भगतसिंग जाणार आहेत. माय आली, हातापायात बेड्या आहेत. तरुण 21 वर्षाचं तरुण बांड लेकरू गजांच्या त्यात जेलमध्ये मागे बंदिस्त. माय आली, 21 वर्षाच्या लेकराला पाहिलं, डोळे भरून पाहिलं. ज्याला 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवलं, तळहाताचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले, हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं. ज्या लेकराचं संगोपन केलं ते माझं लेकरू वयाच्या 21व्या वर्षी फासावरती जाणार आहे. भारत मातेसाठी शहीद होणार आहे. माईच्या डोळ्याला डबडब डबडब अश्रूंच्या धारा लागल्या. भगतसिंगानं मायकडे पाहिलं आणि भगतसिंग मायला म्हणतात की माँ मात्र शहीदों की माताएं रोया नहीं करती. म्हणी धीर धरी जननी भेटेन 9 महिन्याने. पुन्हा जन्माला येईन, पुन्हा येईल, परत येईल. काळजी नको. का रडते? क्यों रोती हो माँ कि तुम्हारा बेटा भरी जवानी में फांसी के फंदे पे जा रहा है? क्यों रोती है माँ कि तुम्हारा बेटा मौत को गले लगाने जा रहा है? तुझे तो नाज होनी चाहिए अपने कोख पर कि माँ तूने जैसे शेर को जन्म दिया है. इसके पहले कि मैं टूट जाऊं, माँ को से आंसू पोंछ दो. ये आंसू हमसे देखे नहीं जाते. माँ पोंछ दो ये आंसू. क्यों रोती हो? भगत के माँ ने कहा कि भगत, हर एक नौजवान के दिल में एक अरमान होता है. हर एक नौजवान के दिल में अरमान होता है. हमारे नौजवान भाइयों के दिल में भी अरमान होता है. कितने अरमान जागे जागे तेरे वास्ते सोनिए. तो तुम्हारे भी दिल में तो कोई अरमान होगा बेटा.
तो भगत सिंह ने कहा माँ हाँ मेरे भी दिल में एक अरमान था, दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है, बस इतना अरमान। दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है, बस इतना अरमान है। एक बार इस राह में मरना 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है। एक बार इस राह में मरना 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है। बेटा कौन कौन निकल पड़ा था इस राह पे? तो भगत सिंह ने कहा माँ जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पर, खेले अपने जान पर। जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, खेले अपनी जान पर। अरे जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर। जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर। आज उसी को पहन के निकला, पहन के निकला, आज उसी को पहन के निकला हम दीवानों का टोला। मेरा रंग दे बसंती टोला, मेरा रंग दे बसंती टोला। मेरा रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती टोला, रंग दे बसंती टोला, रंग दे बसंती टोला। माँ जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पर, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपने आन पर। फिर भी रोती है माँ, क्यों रोती है माँ? भगत की माँ ने कहा बेटा भरी जवानी में बेटा फांसी के फंदे पे झूलने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं है। शहीद होने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं है। बेटा दुख तो इस बात का है कि वाहे गुरु ने मुझे और तेरे जैसे 4-5 बेटे क्यों नहीं दिए। अगर दिए होते तो मैं वो भी भारत माँ के नाम पे कुर्बान कर देती। इस बात का दुख है, इसलिए मेरे आंखों में आंसू आ रहा है। प्रेम करायचं ना देशावरती करा। देश सध्या संकटात आहे, एकीकडून चायना आणि एकीकडून पाकिस्तान कधी लढाई सुरू होईल सांगता येत नाही। अरे जर लढाई झाली तर या देशाच्या सीमेचं रक्षण करायला कोण जाईल? दारू पिऊन 16व्या वर्षी फुफ्फुस सडलेले कार्टे का गुटखा खाऊन थोबाडे चॉकअप झालेले लेकर कोण करेल? मोहब्बत करनी है, प्यार करना है, प्रेम करना है तो मातृभूमिवरती करा। क्यों मरते हो बेवफा सनम के लिए? 2 गज जमीन तक नहीं मिलेगी दफन के लिए। मरना है तो मरो अपने वतन के लिए। हसीनाएं भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारी कफन के लिए, तुम्हारी कफन के लिए। मरायचं असेल तर देशासाठी मरण यावं, पण ते देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी असावं। या महाराष्ट्रात आजही तशा माता आहेत। पंढरपूरला मेजर गोसावी, अखनूर सेक्टर जम्मूला त्या ठिकाणी सीमेवरती होते। जे सैनिक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारत मातेचं रक्षण करतात, मायबाप लेकरं बाळ, माय बाप, कुटुंब, सुख दुःख सगळे सोडून जातात। आम्ही काही गमावलं नाही। अरे ज्याने बाप, ज्याने भाऊ, ज्याने पत्नी त्या ठिकाणी, ज्याने पती गमावला त्यांना विचारा की तुम्ही काय गमावलेलं आहे। 6-6 महिने घरी येत नाही, वर्ष लेकरांची भेट होत नाही। म्हातारे मायबाप मोरासारखी वाट पाहतात, तरुण पत्नी आस लावून बसते, लेकरांना बापाची 6-6 महिने गाठ पडत नाही। सीमेवरतून घरी आले होते 6 महिने अगोदर, अचानक त्या ठिकाणी कॉल आला, मेसेज आला की तुम्हाला सीमेवरती अर्जंट जायचंय, पाकिस्तान घुसखोरी करताय। बापाने जेव्हा युनिफॉर्म चढवला, निघाला, दरवाजात लेकरू गेलं, बापाच्या कमरेला बिलगलं, सांगितलं पप्पा थांबा हो पप्पा, पप्पा तुम्ही प्रॉमिस केलं होतं की महिनाभर थांबणार आहे, तुमच्यासोबत गुजगोष्टी करायच्या होत्या, बोलायचं होतं, तुमच्यासोबत बरंच काही सांगायचं होतं, काही सुखदुःख शेअर करायचे होते, थांबा हो पप्पा। पप्पा तुम्ही सीमेवरती जाता, 6-6 महिने भेट होत नाही, शाळेमध्ये येत नाही, खाऊ आणत नाही। सगळ्यांचे पप्पा त्यांच्या लेकरांना बोटांना धरून फिरायला नेतात, कडेवर नेतात, खायला आणतात, कुरकुरे आणतात, चॉकलेट आणतात, खाऊ आणतात, नवे कपडे आणतात। पप्पा 6-6 महिने तुमची भेट होत नाही हो पप्पा। पप्पा माझी आई रात्रंदिवस तुमच्या आठवणीमध्ये मोरासारखी आस लावून बसलेली असते। मी कित्येक वेळा तिला रात्री झोपेमध्ये उठून रडताना पाहिलं हो पप्पा। पप्पा तुमचे म्हातारे मायबाप, माझे आजोबा तुमची आस लावून रात्रंदिवस तुमच्या सलामतीची दुआ करतात हो पप्पा। पप्पा थांबा हो पप्पा।
त्या सैनिकाने खाली पाय गुडघे टेकवले, पोराला जवळ घेतलं, पोटाशी लावलं, सांगितलं बाबू या 4 भिंतीच्या आडमध्ये असणाऱ्या 4 लोकांचा संसार म्हणजे माझा संसार नाही रे. या देशातले 125 करोड हिंदुस्थानी माझा संसार आहे आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी मला जम्मू काश्मीरला जाणं गरजेचं आहे बेटा, मला जावं लागणार आहे. बाप गेला. 6 महिने लेकाची बापाची भेट झाली नाही. बापाची आठवण झाली. पोरानं आईला सांगितलं मम्मी पप्पांना कॉल कर, मला बोलायचं आहे. किती दिवस झाले बोलणं नाही, भेट नाही, पाहिलं नाही, सांगितलं नाही. माईनं मोबाईल उचलला, नंबर डायल केला आणि तिकडून उत्तर आलं नॉट रिचेबल, इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे. सांगितलं बेटा पप्पांना फोन लागत नाही रे, हिमालयाच्या उंच शिखरावरती असतील ड्युटीला, डोळ्यात तेल घालून भारत मातेचं रक्षण करत असतील. बेटा नंतर लावू ना. दुपारी लावलं, पोरानं पुन्हा विचारलं आई लागला का गं फोन? म्हणले नाही रे नाही लागत. 3 दिवस पोरानं आईला फोन लावायला लागला, फोन लागला नाही हो. आणि 4थ्या दिवशी कलेक्टर ऑफिसमधून फोन आला की बाई मेजर गोसावी शहीद झालेत. 4 दिवसानंतर पंढरपूरला तिरंग्यात लपेटलेलं मेजर गोसावींचा कलेवर आलं. 3 वर्षाचं लेकरू बापाला सलामी देत आहे. भडागणी दिल्या गेला. अरे बापाशी बोलायचं होतं, मनातच राहून गेलं. बायकोला काही सांगायचं होतं, ते तसंच दफन झालं. प्रेताला भिडागणी दिल्या गेली. सगळे पुढारी होते. सांगितलं माय राजकारणाच्या ठिकाणी असतं आम्ही आमचं सगळं राजकारण बाजूला ठेवून तुझ्या लेकराला त्या ठिकाणी शिक्षणासाठी मदत करू. सांग माय तुझ्या लेकराला तुला काय शिकवायचंय? तुला तुझ्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर, फिलॉसॉफर, DHM, MD, MPhil, PhD काय बनवायचं सांग ना. तिने सांगितलं दादा फार बरं वाटलं तुम्ही मला आधार दिला. मला माझ्या लेकराला डॉक्टर बनायचं नाही, वकील बनायचं नाही, शिक्षक बनायचं नाही, MD, MPhil काही बनायचं नाही. म्हणले मग मला माझ्या लेकराला 2 देशी गाई आणून द्यायचं, त्यांचं दूध त्याला पाजायचं आहे आणि त्याच्या बापाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा भारतीय फौजमध्येच त्याला भरती करायचं आहे. कारण त्याच्या बापाचं स्वप्न होतं कि आई पाक तेरा ख्वाब नजारा ही रहेगा, तू किस्मत का मारा ही रहेगा, तेरे हर सवाल का जवाब करारा ही रहेगा और कश्मीर हमारा है, हमारा ही रहेगा. दोस्तों को दोस्ती से, गद्दारों को तलवार से, भारत तो चाहता है जो भी हो प्यार से. तू अगर सर पटक के जान भी दे दे तो है धार कहा तेरे शमशेर में, कश्मीर तो लिखा है भारत की तकदीर में. बीबी और बच्चों से बढ़कर कश्मीर तो मेरी जानू है, बीबी और बच्चों से बढ़कर कश्मीर तो मेरी जानू है. मत कर धमाके की बात पाकिस्तान, भारत का हर पत्थर परमाणु है, भारत का हर पत्थर परमाणु है. का आम्हाला राजा शिवबानं लढायला शिकवलेलं आहे. देश आमचा शिवरायाचा, देश आमचा शिवरायाचा, देश आमचा शिवरायाचा, देश आमचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा, झाशीवाल्या